हर हर महादेव. अंगावर शहारे आणणारं महादेवाचं असं रूप, जिथे भक्ती आणि शांततेचा अथंग सागर अनुभवता येतो. आणि ऊर्जा अशी आहे, मंदिरात 10 मिनिटं जरी बसला ना तर ती ऊर्जा भेटते, ती माणसाला समाधान वाटला पाहिजे. डोंबिवलीच्या या मंदिरात पाऊल ठेवतात साक्षात महादेवाचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असल्याचा भास होतो आणि अंगावर भक्तीचे शहारे येतात. हे मंदिर आपल्या अप्रतिम वास्तुकलेने आणि पवित्र वातावरणाने भक्तांना भारावून टाकत आहे. हर हर महादेव. आज आहे शिवरात्रीचा शुभ दिवस आणि आपण आलो आहोत आयरे गावाच्या श्री उमा महेश्वर शिव मंदिरला. हे भव्य मंदिर म्हणजे 4 भावांच्या अतूट श्रद्धेचं आणि आशेचं फळ आहे. श्री ज्ञानेश्वर हरिश्चंद्र पाटील, कैलासवासी वासुदेव पाटील, पांडुरंग पाटील आणि पंडित पाटील. चला तर मग या पवित्र मंदिराच्या निर्मितीची गाथा खुद्द त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मंदिर होऊन आता 1 वर्ष झाला पूर्ण आणि आम्हाला दिसायचं पिंडी स्वतः निघणार होती. आणि आम्ही लक्ष केला नाही त्याच्याकडे, तर दुसऱ्याला दाखवायला लागला. दुसऱ्याने ते बाबूजी आणून खोदायला गेले. ते पिंडी आलेली बाहेर, ती आतमध्ये गेली. त्याच्यामुळं आम्ही जरासं नर्वस पण झालेलो. ती स्वयं निघाली असती तर आम्हाला अजून बरं वाटलं असतं. ती स्वयं निघाली नाही. तिथे भेटला खंडोबा, म्हणजे जागा मालक असतो ना त्याचं नाव, तो खंडोबा भेटला आम्हाला. तो आम्ही बसवला पिंडीवर आणून. तर आम्ही मग सर्व भाऊ मिळून बोलून मंदिर बांधूया करूया. तर नाही करताना 19 वर्षे गेले आम्हाला मंदिर बांधायला. पण आमच्या नशिबात म्हणजे येतच नव्हतं बांधायचं. त्याच्यानंतर आता आम्ही बांधला मंदिर आणि उज्जैनवरून ती पिंडी आणली ना. ती उज्जैनवरून आणली, आम्हाला एवढा समाधान वाटलं आणि आम्हाला म्हणजे शांती भेटली आमच्या मनाला. अत्यंत भक्ती, अध्यात्म आणि शांततेने मी माझी पूजा संपन्न केली. जर तुम्हालाही मनाची शांतता आणि भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि अशा छान प्लेसेससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.